आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। लोणी काळभोरमध्ये 40 किलो गांजा जप्त, दोघे जेरबंद। अंमली पदार्थ युनिट 2च्या पोलिसांनी लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत माळीमळा परिसरामध्ये ही कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये सुमेर सादिक तांबोळी वय वर्ष 26 राहणार जय भवानी चौक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर, विकास बाळू बनसोडे वय वर्ष 34 राहणार सांगोला सोलापूर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 30 किलो 870 किलोग्रॅम गांजा जप्त केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक 2चे पोलीस लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना लोणी काळभोर येथील शेल पेट्रोल पंपाजवळ असलेल्या रस्त्यावर 2 इसम सार्वजनिक ठिकाणी खुलेआम गांजा या अंमली पदार्थाची विक्री करत आहेत अशी माहिती पोलिसांना एका खबरामार्फत मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी मोठ्या शिताफीनं सापळा रचून आरोपी सुमेर तांबोळी व विकास बनसोडे याला मोठ्या शिताफीनं बेड्या ठोकल्या। आरोपीकडे असलेल्या दोन्ही गोण्यांची तपासणी केली असता दोन्ही गोण्यांमध्ये सुमारे 38 किलो 870 ग्रॅम गांजा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। दरम्यान आरोपी सुमेर तांबोळी व विकास बनसोडे यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत। ही कामगिरी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक 2चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक, पोलीस अंमलदार युवराज कांबळे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप जाधव, साहिल शेख, अजिम शेख, आझाद पाटील व दिनेश बास्तेवाड यांच्या पथकानं केली।